हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे डिंकाचे लाडू। त्यासाठी मी ही सर्व सामग्री केलेली आहे। 2.5 कप गूळ घेतलेला आहे, पाव किलो खोबरे घेतलेले आहे, अर्धी वाटी मी पंपकिन सीड्स घेतलेले आहे, 150 ग्राम काजू घेतलेले आहे, 150 ग्राम बदाम घेतलेले आहे, 100 ग्राम मी डिंक घेतलेला आहे, 150 ग्राम मी मनुके घेतलेले आहे आणि 200 ग्राम मी खारीक पावडर घेतलेली आहे। मी घरीच तयार केलेली आहे। सोलून त्याचे बिया काढून त्याला मिक्सरच्या जारला लावून ते बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी पहिली पण एक रेसिपी डिंकाच्या लाडूची घातलेली आहे। आपण प्रथम काजू भाजून घेऊया। आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी भाजून घेते। तर बघा तर फ्रेंड्स, असे आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे। हे डिंकाचे लाडू हिवाळ्यामध्ये खाल्ले की आपल्याला ऊर्जा मिळते, आपल्या हाडे बळकट होतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराला ताकद मिळते। अशा प्रकारे आपण डिंकाचे लाडू करून खातो। लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत हे लाडू सर्वांनाच उपयुक्त असे आहेत। तर त्यासाठी आपण हे बनवून ठेवले। रोज एक लाडू खा आणि स्वस्थ राहा, अशा प्रकारचे हे लाडू आपण बनवणार आहोत। आपल्याला हे असेच कोरडेच भाजायचे आहे। नंतर आपल्याला मिक्सरच्या जारला लावून याची पावडर तयार करायची आहे। तर अशा प्रकारे मी रोस्ट करत आहे। आता याला हलकेसे डाग पडू लागलेले आहे, याला काढून घेऊया। आता यामध्ये आपण बदाम भाजून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपले बदामही भाजून झालेले आहे। काढून घेऊया। आता यातच 1 कप मखाणे घालत आहे। मखाण्यांना पण चांगले रोस्ट करायचे आहे। तर बघा तर फ्रेंड्स, आपण मखानेही भाजून घेतलेले आहे। आता यांनाही काढून घेऊया। मखाने हे स्वास्थ्यासाठी खूप चांगले असतात। याच्यामध्ये आपली कंबरदुखी, हाडेदुखी यापासून आपल्याला खूप फायदा मिळतो। कोणी खीर बनवून खातं, कोणी कशा लाडूमध्ये घालून खातं, कोणी असे कोरडे भाजून मिरी पावडर टाकून खातात। तर याचा खूप फायदा होतो। तर अशा प्रकारे हे मखाणे खाल्ले जातात। याला चांगल्या प्रकारे रोस्ट करून घेऊया पंपकिन सीड्सला। बघा तर फ्रेंड्स, पंपकिन सीड्स काढून घेतलेले आहे। आता आपण खोबरे भाजून घेऊया। खोबरे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहे। आपल्याला ही सगळी सामग्री लो फ्लेमवरच भाजायची आहे।
प्रकारे मी भाजून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले खोबरे भाजून झालेले आहे. आता आपण मी पहिल्यांदा अर्धा कप तूप घेतलेले आहे. जसे लागेल तसे आणखीन घेऊ. आता यामध्ये आपल्याला डिंक तळायचा आहे. मी 3 चमचे तूप घालून घेतलेले आहे. आता थोडा थोडा करून आपण डिंक तळून घेऊयात. अशा प्रकारे डिंक घालून घेतलेला आहे. आता आपल्याला याला लो फ्लेमवरच तळायचा आहे, कारण आतपर्यंत तळला गेला पाहिजे, नाही तर आतमध्ये कच्चा राहील आणि तो दाताला चिपकेल. तर आपल्याला लो फ्लेमवर अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला डिंक तळून झालेला आहे. काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व डिंक काढून झालेला, तळून झालेला आहे. आता यामध्ये आणखीन तूप घालून घेऊया. आता मी हे 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यामध्ये घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे आहे. अशा प्रकारे आता आपण याला लो फ्लेमवर भाजून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपलं पीठ भाजत भाजत आपल्याला 4 मिनिटे झालेली आहे. आता यातच आपण 1 कप डाळीचं पीठ घालत आहोत. याने आपले लाडू खमंग आणि रुचकर होतील. अशा प्रकारे मी बेसन पीठही घातलेले आहे. आता याला 5 ते 7 मिनिटे आपण असेच भाजून घेऊया. तर बघा तर फ्रेंड, मी खारीक पावडर मिक्सरच्या जारमधून काढून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊया. अशा प्रकारे सर्व आपण अशा प्रकारे मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पावडर तयार करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी याची काजू बदामाची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण खोबरे बारीक करून घेऊया. खोबरे पण आपले छानसे कुरकुरीत झालेले आहे. छानशी पावडर तयार करून घेऊया.
बघा तर फ्रेंड्स, खोबरे बारीक झालेले आहे. आता डिंक बारीक करून घेऊया, पावडर करून घेऊया. एकीकडे मी पुन्हा डिंक बारीक झाल्याच्या नंतर पुन्हा हे खारीक पावडर पुन्हा बारीक करून घेतली मिक्सरच्या जारला फिरून. आता यात घालणार आहोत तूप. आपण राहिलेले अर्ध्या कपातले थोडेसे राहिलेले ते तूप घालून घेतोय. आणि पुन्हा आपण तूप घेतोय, मिक्स करून घेऊया. एकीकडे मी तूप घातलेले आहे, जे आपण पहिले अर्धा कप घेतले होते त्यातले थोडेसे 2-3 चमचे राहिले होते ते घालून घेतलेले आहे. आता पुन्हा मी दुसरे मी पुन्हा अर्धा कप तूप घेतलेले आहे. आता हे आपल्याला तूप घालून घ्यायचे आहे. मी 2 चमचे वाचवले आहे, ते आपल्याला पुढे काम येईल. अशा प्रकारे मी हे तूप पिठामध्ये घालून घेतलेले आहे. आता हे छानपैकी आपण भाजून घेऊया. अशा प्रकारे आता सतत ढवळत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण तूप घालून 3 ते 4 मिनटे आपले चांगले भाजलेले आहे. आता हे पुन्हा आपण सर्व तूप घालून घेऊया. 1 कप झालेला आहे, म्हणजे पाव किलो तूप आपले वापरून झालेले आहे. आता आपण हे आणखी लागले तर आणखीन घेऊ. आता हे यामध्ये आपल्याला तूप सुटेपर्यंत भाजायचे आहे लो फ्लेमवर. बघा तर फ्रेंड्स, आपले तूप सर्व एक्झॉस्ट झालेले आहे. आता पुन्हा आपण तूप घालूया. मी मोठे 2 चमचे तूप घालत आहे. हे सर्व भाजून घेऊया. आपल्याला तूप सुटेपर्यंत भाजायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आपले तूप सोडू लागलेले आहे. अशा प्रकारचे आपण पीठ भाजून घेतलेले आहे. छानपैकी आपला सुगंध येत आहे. अशा प्रकारचे पीठ मी भाजून घेतलेले आहे. आता हे गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे पीठ काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, मी सर्व पीठ काढून घेतलेले आहे. आपण जे भाजलेलं पीठ होतं ते सगळं काढून घेतलेले आहे. यामध्ये आता 1-2 चमचे तूप घालून घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत गूळ. हा गूळ आपल्याला पाणी न घालता वितळवायचा आहे. अशा प्रकारे हा 2.5 कप गूळ आहे. आता हा आपल्याला सतत ढवळत वितळवून घ्यायचा आहे. बघा तर फ्रेंड्स, आपला गूळ चांगला वितळलेला आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता हे सर्व सामग्री आपण यामध्ये घालून घेऊया. काजू, बदाम, खोबरे, डिंक हे सर्व आपण यामध्ये घालून घेऊया. मिक्स करूया. चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहे. आता यातच आपल्याला घालायचे आहे मनुके. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया.
नाही आहे. हो चालेल. बघा तर फ्रेंड्स, मी हे सर्व मिक्स करत आहे. गरम आहे खूप. सर्व एकत्र झालेले आहे. मी कढाईतून काढून घेतलेले आहे. आता हे आपण एकत्र करून घेऊया. खूप गरम आहे, हाताला चटके लागत आहेत. आता हे आपण थंड होईपर्यंत असेच झाकून ठेवूया आणि असे लाडू वळूयात नंतर. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लाडू गरम असतानाच वळून घेतलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे लाडू आपण तयार करणार आहोत. तर मी अशा प्रकारे आणखीन एक वळून दाखवते. बघू शकता आपण अशा प्रकारे मी लाडू वळून घेतलेला आहे. अशाच प्रकारे सर्व लाडू वळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व लाडू बनून तयार झालेले आहे. खूप सुंदरसे लाडू झालेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे मी लाडू बनवलेले आहेत. डिंक लाडू आहेत. आपल्या हेल्थसाठी खूप आणि थंडीपासून बचाव मिळण्यासाठी हा आपले लाडू तयार करतो. ही असे लाडू बनवून तुम्ही रोज एक खा. तुम्हाला एनर्जी येईल, थंडावा कमी होईल आणि अंगामध्ये गरमी होईल, गरम आपल्याला वाटेल, थंडीपासून संरक्षण होईल. अशा प्रकारचा मी लाडू बनवलेला आहे. बघू शकता आपण खूप खुसखुशीत लाडू बनलेला आहे. अशाच प्रकारचे तुम्हीही बनवा. तुमच्या मुलांना सर्वांना खूप आवडतील अशा प्रकारचे मी लाडू बनवलेले आहे. तर माझ्या रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशा कमेंट लिहा. तुमच्यासाठी नवनवीन मी रेसिपीज घेऊन येते. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.